अरे दोन तू इथेच अजून घरी जा, अंधार पडले, थांबला कशाला? हा निघतोच आहे मी. निघ निघ. स्टेशनवर जाऊन परत आलो, पास पाकिट सगळं इथेच राहिलं ना, पैसाही इकडेच. काय करणार, घोळ झाला सगळा. नेहमीची गाडी चुकली. ए तू काय ऑफिसचं काम करता थांबलास काय? हो म्हणजे ए थांबत जाऊ नको, फुकटचा मरशील चालल्या. 5 वाजले की इकडनं छू व्हायचं, कळलं ना? हा तुझ्या त्या मित्राचं काय झालं? अजून काय नाही. चल उशीर होते, जा तुम्ही. अहो धोंड आत्ता ऑफिसातून येता की काय? उशीर झाला तुम्हाला? हो थोडस काम होतं म्हणून थांबलो होतो. अहो अण्णा जरा नीट, नाहीतर पडतील ना त्या बाटल्या. अगं लक्ष आहे माझं. ही माझी मोठी मुलगी सुरेखा. नाही म्हणजे तशा आम्हाला 3 मुलीच, पण ही मोठी. आणि बरं का सुरेखा, हे मिस्टर धोंड आमच्या ऑफिसात असतात. अहो अण्णा ठाऊक आहे मला, आपल्याच चाळीत राहतात ते, हो की नाही? हो. हा सुरेखा तू हो पुढे, मी येतो मागून. अहो पण अण्णा आता यावेळी कुठे निघालात? अगं आज गुरुवार, देवळात जाऊन अंगारा घेऊन येतो. बरं ती औषध द्या माझ्याकडे, नाहीतर रात्री देवळातच विसरून याल. सांभाळा. हा हे घे. हा बरं. मिस्टर धोंड तुम्ही चलता का देवळात? नाही मी दमलोय, निघतो. घरी जाणार असाल तर सुरेखा आहे सोबत. चला ना. नाही नको, मी नंतर येईल. आमची सुरेखा फार हुशार आहे. तिची आई गेली 3 वर्ष बिछाण्यावरती पडून आहे. माझा अर्धा पगार तिच्या औषधातच जातो. उरलेल्या अर्ध्या पगारातच ही घर चालवते. तिच्या लग्नाची खटपट चालू आहे, बघूया. मी निघतो. हा बरं. अहो धोंड तुमच्या त्या लखोचा काही तपास लागला का? हो नाही. अगदी सज्जन मुलगा. हा इतक्या लहान वयात घरदार सोडून पळून जायचं म्हणजे याचंच फार वाईट वाटतं बघा. तुमचा तो मित्र, तुम्ही दोघं बरोबर राहत होता. तुमचं दुःख कळू शकतं मला. मी निघतो, मला उशीर होतो. हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
जय जय रखुमाई जय रखुमाई जय जय रखुमाई जय रखुमाई गुमवा गजर हो अंबरी गुमवा गजर हो अंबरी जय जय रखुमाई जय रखुमाई जय जय रखुमाई जय रखुमाई मला भीती वाटते लखू, आपण घरी जाऊया. बोलू नकोस, शांत बैस. ते बघ घुबड ओरडायला लागलाय. मला वेगळेच आवाज ऐकू येत आहे. लखू, तू कुठे गेलास? कुठल्या आवाजाने तुला ओढून नेलं? एवढ्या कोलाहलात कोण हाकारत होतं तुला? कोण शीळ घालून खुणावत होतं तुला? कुठल्या आवाजामागे निघून गेलास? लखू, तू कुठे गेलास? लखूचा काही तपास लागला का? नाही, गणू खूप प्रयत्न करतोय पण अजून यश नाही. बर. अहो किती झालं तरी दोघं अगदी जिवलग मित्र. आता या लखूचं बघा ना, हा, मुंबईहून कधी 4 वर्षात 2 ओळीचं साधं पत्र आलेलं आठवत नाही. हा, अहो सुट्टी तिथे येतो पण कधी खुलून बोललाय असं काही झालेलं नाही. हा. आणि आता असा अचानक नाहीसा होतो. आणि खरं सांगू का, या मुलांचं हल्ली काही कळतच नाही. पण त्याला इथं काय कमी आहे? हो. अहो 3 पिढ्यांना पुरेल इतकं इथं कमवून ठेवलेलं आहे. तर आणि हे मी असे रात्रंदिवस कष्ट करतोय, हे सगळं कुणासाठी? हे असं अचानक नाहीसा होण्यासाठी? शेवटी हे मुलांना कळायला हवं. मला एक सांगा, मुंबईला त्याला शिकायला ठेवलं, त्याला तिथं जागा घेऊन दिली, दर महिन्याला त्याला पैसे पाठवतोय मी, आणि हा असा अचानक नाहीसा होतो. गणूराया मुंबईत कुठे राहतो? गणू आणि लखू एकत्रच राहत होते आपल्याच घरात बोरिवलीला. त्याला म्हणाव लखूच्या तपासाकडे नीट लक्ष ठेव. हा. काय खर्च येईल तो देईन म्हणाव मी. आत्ताच तसं पत्र धाडतो. बरं ठीक आहे. सध्या इथे निवडणुकीची तयारी जोरात चालू आहे. सारख्या पक्षाच्या बैठका, तालुक्याच्या गावी दिवसातून 4-4 वेळा खेपा माराव्या लागतात. इथं जेवायला झोपायला सुद्धा फुरसत नाही. आता बाप म्हणून त्याच्याकरता जे जे काही करायचं ते आजपर्यंत मी सगळं केलं. शेवटी ज्याचं त्याचं नशीब. अहो हे सगळं सोडून त्याच्या मागे फिरायला मला काही वेळ नाहीये. गणूरायला म्हणाव काय त्याचा जमेल तेवढा नीट शोध घे. त्याला 2-5 हजार रुपये बक्षीस सुद्धा देईन मी. अहो धोंड, फार गडबडीत दिसता. एक सांगायचं राहिलं. काय? काल गुरु महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. अहो गुरु महाराज म्हणजे साक्षात दत्ताचा अवतार. मुंबईत फक्त 4 दिवस मुक्काम आहे त्यांचा. श्रीमंतांची नुसती रीग लागलेली असते. तुम्ही येणार तर चला, तुमचं काम नक्की होईल. कसलं काम? अहो अंतर्ज्ञानानं तुमच्या मित्राचा नक्की ठाव ठिकाणा सांगतील ते. पहिल्या भेटीतच प्रचिती येईल. नाही, मला दुसरं काम आहे. तुमची इच्छा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. काय बालिशपणा? कॉलेज नाही आहे, ऑफिस आहे. ऑफिस काम करतोय मी इकडे. अच्छा, हसायला काय झालं? अरे तुला माहितीये, आमच्या सेक्शन मधून इथलं सगळं दिसतं. मी तुला येताना बघितलं आणि तुझी गंमत करायचं ठरवलं. माझ्यावर पाळत ठेवून माझा असा पाठलाग करण्याच्या ऐवजी थोडं ऑफिसचं काम करावं. ए, मी तुलाच डब्यात काय गंमत आणली माहितीये? मी कॅन्टीनला येणार नाहीये. का? मला जेवायचं नाहीये.
मग तुझ्यासाठी डबा टेबलवर आणू का? सांगितलं ना मला जेवायचं नाहीये. ए तुझं जेवला नाहीस तर मी सुद्धा नाही जेवणार ना. तू जाग बाई. संध्याकाळी समुद्रात तरी येणार आहेस ना? ते विचारायची ही जागा आहे. यासुरे काय करतोस? हे बघ, मला ऑफिसमध्ये ओळख दाखवत पण जाऊ मी नकोस. तुला कधी- मला आवडत नाही ते. ए ती सोनेरी संध्याकाळ बघ, समुद्रावर कशी छान पसरली आहे नाही. संध्याकाळचा सोनेरी रंग तुझ्या केसातही छान दिसतोय. कविता. कवितेवर का रे राग काढतोस? कविता म्हणजे निरर्थक शब्दांचे भाबडे खेळ. मला आवडतात कविता. ए पुन्हा हे असं काही होणार असेल ना तर मला प्रेमाचाच फेरविचार करावा लागेल. परत हे असं बोलू नकोस. हं? ए ती होडी बघितलीस? किती लांब आहे नाही. आपण दोघंच जर असे दूर दूर होडीत गेलो तर काय होईल? काय होणार आहे? मी सांगू? ती होडी अलगद जाऊन आकाशाला आपटेल. काहीतरीच बोलू नकोस. खरंच रे? काय खरंच रे? तसं झालं असतं तर सगळे मासे आकाशाला आपटून मेले असते. आकाश आणि समुद्र वेगळे असतात. ते एकत्र आल्याचा भास होतो. मला माहितीये ते. मग कशाला खुळचटासारखं बोलतेस? कंटाळा. मग तू बोल ना काहीतरी शहाण्यासारखं. मी ऐकते. ए गोष्ट सांगतोस एखादी? गोष्ट ऐकायला तू काय लहान आहेस का आता? मग मोठ्यांची गोष्ट सांग. कंटाळा. त्यापेक्षा काही बोलायचंच नाही आपण. मग काय करायचं? ए तू मला माझ्या नावाने हाक मारणार आहे. अश्विनी. काहीतरीच काय. असं काय करतोस तू? तू कधीच मला माझ्या नावाने हाक मारत नाहीस. तुला जर माझं नाव आवडत नसेल ना तर तुझ्या आवडत्या नावाने हाक मार. म्हणजे काय होईल? मला खूप आनंद होईल. तुमच्या घरी शिवलीलामृत आहे का? हो, आई वाचते कधी कधी. वाचायला हवं. शिवलीलामृत, गुरुचरित्र, शनी महात्म्य. पैसा मिळतो पैसा. वेळ मजेत जातो म्हणे. मन शांत राहतं, कंटाळा येत नाही. शिंक आली तर डॉक्टरांकडे जाता येतं. पण कंटाळा आला तर घरी जायचं. उद्या येशील ना रे तू? मी इथेच समुद्रावर तुझी वाट बघेन. हे अशी हळवी होऊ नकोस बघ. हे असं हळवं होणं म्हणजे आपण काहीतरी अमर प्रेम करतोय हा समज काढून टाक डोक्यातून. शिवलीलामृत वाच. शिवलीलामृत. मी तुला आता इथे काहीच नाही. मी उद्या इथे येणारच नाही.
त्यांच्या लहान मोठेपणातही एकच सुखीपणा असतो. त्यांच्या लहान मोठेपणातही एकसूत्रीपणा असतो. अरे ओळखलंच नाही मी तुला. बाकी काही म्हणा, चष्म्यात अगदी रुबाबदार दिसतोस. अरे हल्ली वाचायला त्रास व्हायचा, अक्षर धड लागत नव्हती. तालुक्याला गेलो होतो, घेऊन टाकला. बरे केले. भेंड्याने चष्मा बघितला नाही, त्याला आवडत नाही दुसऱ्याने चष्मा लावलेला. का? गावात पत कमी होते ना मग यांची. लहाने बाबा मी अभ्यास करतेय. अभ्यास मरू दे, आधी पाडी समोर पेंडा टाक. अरे ही पाडी कोणाची? आत्ताच विकत आणली. वा वा वा, एकदम बेस्ट जनावर आहे. अख्ख्या गावात असं जनावर नाही. केवढ्याला घेतलीस? 500 रुपये पडले. अरे 500 रुपये म्हणजे काही फार नव्हत. हल्ली पैशाला काय किंमत. चष्मा, पाडी, भेंड्याचा नुसता जळफळाट होणार. अरे हो, आमच्या गणूची काय खबर? खुशाल आहे ना? परवाच 500 रुपयाची मनी ऑर्डर आली. मुंबईत 1000-1200 कमवतोय, खुश आहे. अरे 1000-1200 कसले? मुंबईत हल्ली लोकांना रगड पगार मिळतो. तिथं साधा झाडूवाला सुद्धा 2,500-3 हजार कमावतो. अरे तो पत्रातून लिहितो ते मी तुला सांगितलं. आता खरं खोटं देवाला जाऊ. अरे पोटचा पोरगा झाला म्हणून काय झालं? हल्ली कोण कोणाला खरा पगार सांगतोय? आपले दिवस गेले. आता गावागावात शाळा निघाल्या, कॉलेज निघाली, पोरं शिकून डांबीस झाली. अरे चित्ती असेल ते बोलावे, बीड न धरता. अहो अहो, पावसाळा तोंडावर आला, लाकडं भिजली तर मी म्हणते चूल कशाने पेटवू. झाली सुरू तुझी बडबड. एक क्षण स्वस्त बसू देऊ नकोस. 6 महिने झाले, तो मांगर अजून दुरुस्त होतोय. लाने, ए लाने ग आले. मी काही इथं स्वस्त बसलेलं नाहीये. ऐसे दिवसभर नुसते पोथी वाचित बसलेले असता. सोबतीला तो बाळकोबा आहेच कुचाळक्या करायला. मी म्हणते हे सगळं करणार कोण? पोरगा होता त्यावेळी सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. त्याला दिलात घरापासून दूर धाडून. कुठं राहत असेल, काय खात असेल, कुणास ठाऊक. नोकरीच करायला गेलाय ना मुंबईला, का कुठे जंगलात धाडून दिलाय? कशाची काय कमी आहे मुंबईला? अगदी पैशात लोळत असेल, बूट पाटलोन घालून जेवत सुद्धा असेल इकडे. काहीतरी अभद्र बोलू नका. पोरगा महिन्याच्या महिन्याला 500 रुपये पाठवतोय. शिवाय मांगरासाठी 2 वेळेला त्याच्याकडून पैसे मागून घेतलेत. त्या पैशांचं काय केलं तो? वर तोंड करून मला पैशाचा हिशेब विचारत जाऊ नकोस. पोट मारून त्याला शिकवलं, 4 पैसे घरासाठी पाठवले तर उपकार नाही झाले. पण मी म्हणते मांगराचे पैसे चष्म्यावर कुणी उडवायला सांगितले होते? डोळे फुटले होते माझे, म्हणून हा चष्मा विकत घेतला. तुझ्या डोळ्यानं जर हा चष्मा खुपत असेल ना तर फेकून देतो. माझ्या डोळ्यांना काहीही खुपत नाहीये, पण भेंडे लावतो ना म्हणून तुम्ही हा चष्मा घेतलात. हो हो घेतला. तुला काय करायचे? मी म्हणते घेतला तो घेतला चष्मा, पण त्या पाडीची काय गरज होती हो? मग गोठ्यात कोणाला बांधू? त्या भेंड्याच्या गोठ्यात 10 जनावर आहेत. आता त्या पोराच्या जीवावर का भेंड्याची बरोबरी करणार आहात तुम्ही? पोरगा कशाला? त्याचा हा बाप समर्थ आहे. तू पाठवलेल्या पैशात स्वतःसाठी एक चष्मा आणि घरासाठी एक पाडी विकत घेतली. खर्चाचा सर्व तपशील हवा असल्यास पुढच्या पत्रात पाठवीन. मांगराचे काम पैशाअभावी अडले आहे. येथे महागाई आकाशाला भिडली आहे. भेंड्याच्या लखूचा काही तपास लागला का? भेंड्याला पोरगा नाहीसा झाल्याचे फारसे दुःख दिसत नाही. अय्या, तुम्ही स्वयंपाक करताय? ग्रेटच आहात.
अहो असं भूताला बघितल्यासारखं काय दचकताय? मी सुरेखा. जेवण नाही झालं अजून? नाही, माझा डबा नाही आला आज. अहो वाजले किती ठाऊक आहेत का? चाळीतले सगळे लोक झोपले देखील आणि तुम्ही अजून स्वयंपाक करताय? स्वयंपाक नाही, चहा. मी काय बनवू का तुमच्यासाठी? नको, रात्री नाही जेवलं तरी चालतं मला. ग्रेटच आहात. जेवला नाही तर रात्री झोप कशी येईल? मला झोप येते. माझ्या झोपेची तुला काळजी नकोय. तुम्ही बसा, मी चहा करते. नको. तुम्ही म्हणजे अगदी असे आहात. बसा म्हणते ना, मी चहा करते. अगदी फक्कट चहा बनवते बघा. अहो साखर कुठल्या डब्यात ठेवली आहे? डब्यात नाही, पिशवीत आहे. अहो साखर डब्यात ठेवावी. पिशवीत ठेवली ना तर मुंग्या लागतील ना. कुठली कादंबरी वाचताय? मलाही द्या ना एखादी कादंबरी. कॉलेज सोडल्यापासून घरी बसून नुसता कंटाळा येतो. खून मारामारी असलं काही नको. हा प्रेमाचं काही असेल तर चालेल. हा कादंबरी नाही, शनी महात्म्य वाचतोय. आमचे अण्णा सुद्धा हेच वाचतात. कंटाळा नाही का येत? कंटाळा येऊ नये म्हणूनच वाचतोय. चहा कसा झालाय? दरवाजा उघडाय. लावून घेऊ का? नको. हे बघ तुझा, पुन्हा शेत जाऊ नकोस. का? तुझे वडील माझ्या ऑफिसात आहेत. आम्ही दोघही जण शनी महात्म्य वाचतो. त्यांना हे कळलं म्हणजे? त्यांनाही ठाऊक आहे. म्हणजे? त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलंय. कशाला? निरोप द्यायला. उद्या अण्णांना ऑफिसात यायला उशीर होणार आहे. कळला निरोप? हो. अहो हा निरोप खोटाच आहे. म्हणजे एक निमित्त. खोटा निरोप म्हणजे? तुम्ही म्हणजे अगदी ग्रेट आहात. तुम्हाला काहीच कसं कळत नाही? तू तुझा मला मुळीच आवडत नाही. हे हे म्हणजे काय आवडत नाही? देसाई साहेब, साहेबांनी पत्र दिलं. साहेबांनी दिलं? होय. कॉन्फिडेन्शियल दिसतो. होय साहेब. ठीक आहे, जा तू. साहेबांनी काय कॉन्फिडेन्शियल पाठवलंय? वाह, हे दोन गंमत आहे, गंमत. यायला मला मेमो दिलाय, मेमो. अरे 2 महिन्यातनं तिसरा मेमो आहे हा, तिसरा. काय म्हणते? माझं काम त्यांना असमाधानकारक वाटतंय. यायला पगार देतात म्हणजे माणसाचं मशीन करण्याचा अधिकार आहे का रे त्यांना? तुला सांगतो, गेली 15 वर्ष सतत तेच काम करतोय. तेच रे, काडीचा फरक नाहीये. हे लोक साले मेमो देत आहेत. यायला असं असेल तर डोक्याचा उपयोग काय रे? डोळे विकत घेतात ना? हो म्हण ना. डोळे विकत घेतात, रक्त विकत घेतात. डोकं कोणी विकत घेतं का रे? दे ना, उत्तर दे ना. काय उत्तर नाही ना? लोक साले. चला, हा मला मेमो देतोय. काय रे धोंड, आपल्यासारखी माणसं माणसाचं मशीन होऊ देत नाहीत ना. हा साला खरा प्रॉब्लेम आहे.
सला आपण ठरवलंय ज्या काही डिग्र्यात न मिळवलेल्या सगळ्या उचलायच्या आणि चुलीत सरकवायच्या. मॅट्रिकला पहिल्या 30 होतो 30 योग नाही अरे. पेपरात नाव वाचलं माझं मी. पेपरात नाव विचार कर. गावभर आनंदानं पेढे वाटत सुटलो होतो. खरं सांगू डॉक्टर व्हायचं होतं मला. डॉक्टर. आमच्या बापाने जोक केला ना. गेला रे. फटकन गेला. मेला रे. आणि पैशाचे वांदे झाले. काय करणार. साधा ग्रॅज्युएट झालो. मग अगदी साधा ग्रॅज्युएट म्हणतात तसा लागलो इथे नोकरीला. वेट बिकार म्हणून. खरं सांगतो रे दोन. ज्या दिवशी इथं नोकरीला लागलो ना त्याच दिवशी भविष्यावर पहिली कुऱ्हाड पडली. पाहिले सुटकेचे सुद्धा मार्ग पाहिले. चिक्कार मार्ग पाहिले. अरे MA झालो, LLB झालो, 20-25 डिग्री डिप्लोमा केले. काय नाही रे. आयुष्यभर टुकार कागदाचे कपटे जुळवत बसलो. सर सगळी उमेदच संपली. लखू काय बघतोस एवढे त्या समुद्राकडे? गणू डोळे फाडून कितीही बघितलं तरी आपल्याला क्षितिजापर्यंतच समुद्र दिसतो. पण त्या पलीकडेही समुद्र असतो ना. तो समुद्र खूप छान असेल. मला एकदा तो समुद्र बघायचा आहे. तू तासनतास समुद्राशी गप्पा मारत बसायचास. समुद्राची भाषा कळत होती का रे तुला? वारा कोणाचे संदेश घेऊन तुझ्या कानाशी नाचत होता? लाटा कोणाचे निरोप तुझ्यासाठी आणत होत्या? कशी गंमत केली एकाची. घाबरलास ना? तू आज येणार नव्हतीस. आले म्हणलं तुझी गंमत करूया. पोरकटपणा थांबव. आलीस. आवडलं नाही? तू येऊ नको असं बजावलं होतं तुला मी. ओहो म्हणजे महाराजांचा हुकूम मोडला म्हणून राग आलेला दिसतोय. हे बघ बेबी. सारखा ओरडतोस काय रे? सारखा आपला चिडत असतोस. कधी प्रेमाने बोलावं माणसाने. 4 शब्द प्रेमाने बोललास तर काही लगेच आकाश नाही कोसळणारे. पण तू का आलीस? वेळ घालवायला. वेळच घालवायचा असेल तर त्या तिथे जाऊन बस. कुणाबरोबर? इतके लोक आहेत. कुणाबरोबर आहे बस. मी इतकं काही भयंकर बोललेलो नाहीये. उगाच मी काहीतरी भयंकर बोललोय असं समज करून घेऊ नकोस. तू लैला नव्हेस आणि मी मजनू. तू अजूनही विचार करू शकतेस. का ग बेबी आज लवकर आलीस? हो. का आज मैत्रीण भेटली नाही वाटतं? नाही भेटली ना. अगं माझा चेहरा का उतरलाय? ए मैत्रिणीबरोबर भांडलीस वाटतं. काहीतरीच काय. उशीर झाला तरी बोलतेस आणि लवकर आले तरी बोलतेस. अगं तुझी काळजी वाटते म्हणून बोलते. तुला आवडत नसेल तर उद्यापासून नाही बोलणार.
गणूचं पत्र आलं काय रे? आलं रे, ती नेहमीचीच रडारड आहे काय नाही. आज हे मिळत नाही, उद्या ते मिळत नाही. लाने लाने शाळेतून यायला उशीर का झाला? बाईंनी आम्हाला थांबून ठेवलं होतं. कशाला? तुमच्या बाईंना नाही एक उद्योग. हजारदा सांगितलंय तुला शाळेतून वेळेवर घरी यावं म्हणून. आता या लहानीचं वय काय? 14 नुकतंच संपलं. हल्लीच्या मुलांना वाढच फार. वयाच्या मानानं जरा मोठी दिसते नाही, 17-18ची वाटते. अरे तिचा बांधाच असा थोराड. पण काय रे, तू का विचारतोयस असा? एखादा चांगला पोरगा बिरगा हेरलास का काय तिच्या करता? अरे मुलांना काय तोटा, पण मीच म्हटलं मुलीला शिकवायचं एवढं तुझ्या मनात आहे, आपण कशाला बोला. अरे बाळोबा, खेड्यात पोरीनं शिकून करायचंय काय? बरोबर. पोरगी एकदा शिकली की ताब्यात राहत नाही. माझ्याही मनात तिला शाळेतून काढून टाकायचंच आहे. मग पण पोरीचा हट्ट, कॉलेजात जाणार म्हणते. अरे तिला पोरीला काय अक्कल? देखणी पोरगी म्हणजे जळता निखारा. अरे बाळोबा, हे तुला कळतंय, पण तिच्या आईला ही अक्कल हवी ना. आईची हिला फूस, त्यातून पोरगा कमावता. आमचं या घरात ऐकतो कोण? काय बाळोबा, आता आणखी काय यांच्या मनात भरवताय? हे बघा, आता मी कशाला मनात काय भरू? या घराबद्दल वाटतं म्हणून इथे येतो. म्हणत असाल तर उद्यापासून या घरात पाय सुद्धा ठेवणार नाही. अरे बाळोबा, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. अरे तिची अक्कल ती काय, पोरीला शिकून बारिस्टर करायला निघाली. आता तिच्या शाळेवरून कुजबुजताय वाटतं. कुजबुजतो कशाला? इथं काय कोणाची चोरी आहे का काय? ह्या गावात एवढी वाढलेली पोर स्कर्ट घालून शाळेत जाते, हे काय शोभतं का तिला? ते काही नाही, मी अजिबात तिला शाळेतून काढू देणार नाही. आम्ही आयुष्यभर भोगलं ते भोग त्या पोरीच्या वाटेला यायला नकोय. आणि काय हो, तिच्या शाळेचा तुम्हाला काय त्रास होतोय? गणूराया सगळं व्यवस्थित करतोय ना? ते काही नाही, गणूला पत्र धाडा आणि त्याचा काय तो सल्ला घ्या. पोरगा कमावतोय, हिच्या डोळ्यावर पैसा आलाय, पैसा. संध्याकाळी येताना तुमच्यासाठी चॉकलेट आणीन. हा, केव्हाची शोधते मी तुम्हाला, आणि तुम्ही इथे येऊन उभे राहिलात. दिवसभर मेला या पोरांचा त्रास. हजारदा सांगितलं तुम्हाला की घराबाहेर पाऊल नाही ठेवायचं म्हणून. तुम्ही जाल कुठेतरी आणि घरी आल्यावर तुमचे आई बाप ओरडतील मला. खबरदार जर पुन्हा बाहेर गेलात तर. चूप, रडू नका म्हणून सांगितलं ना तुम्हाला. गप्पा बसा. इथे घरात बसायला काय होतं? तुमच्या मागे चाळीवर कुठं कुठं जाऊ मी? रडायचं नाही, रडला तर खूप मारी. चुप चुप म्हणते ना. तुमचे आई बाप तिथे मजेत फिरतात आणि मला मेलेल्या या पोरांचा त्रास. रात्री सगळं सांगते की नाही बघा, या पोरांचं काम नको मला. अरे चुप चुप म्हणते ना. ₹10 आहेत काय? नाही रे बाबा, ₹10 नाहीये. ठीक आहे. खायची कटकट आहे. वा मॅडम, एवढ्या लोक लिपस्टिक वाढली काय? चालू दे. काय दिगंबरराव, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे काय दोन, किती उशीर, किती वाजले बघ. कुठे गेला होतास? अरे खाली पोस्टात गेलो होतो, खूप गर्दी होती. पोस्टात? तू रोज पोस्टात काय करतोय? काय नाही रे, घरी मनी ऑर्डर केली. रोज घरी मनी ऑर्डर करतो? अरे एवढा पैसा आणतो कुठला तू? अरे रात्री पार्ट टाइम दरोडे वगैरे नाही ना घालत? साहेबांनी काही विचारलं नाही ना? अरे काय घाबरू नको. अरे साहेब तुला आठवडाभर काही विचारणार नाही आता. का? काल दुपारी आपल्या लैला बरोबर ऑफिसचं काम आहे असं सांगून साहेब रोमांसला सटाकला. गमत सांगतो, फोन आला होता केबिन मध्ये, जाऊन उचलला. कोणाचा माहितीये?
सावित्रीचा फोन. कोण सावित्री? या कोण सावित्री? अरे तुझ्या साहेबाची बायको. तिला स्पष्टपणे सांगितलं, म्हटलं बये सावित्री, तुझा सत्यवान गेला गेला आमच्या लैला बरोबर. बस आता बोंबलत. बसली असेल वडाभोवती गुटमळत. बाबा असे घाबरताय काय? घाबरू नका अजिबात. मी आहे ना तुमचा एवढा कुलदीपक गणेश धोंड. अहो तुम्ही मला एवढा नरजन्म दिलात, शिवाय खस्ता खाऊन एवढं मोठं केलं. मला आता तुमचे उपकार फेडायलाच हवे. बोला बोला बाबा बोला, काय करू? अरे भेंडे केवढा श्रीमंत, त्याच्या गोठ्यात 10 जाफराबादी म्हशी आहेत. बाबा तुम्ही 50 जाफराबादी म्हशी घ्या, 25 अरबी घोडे घ्या, पांढरा हत्ती झुलू द्या दारात. अरे भेंडेनं गावात हायस्कूल बांधलंय, त्याला स्वतःच्या बायकोचं नाव दिलंय. बाबा तुम्ही गावात एक मोठे इस्पितळ बांधा, त्याला तुमच्या बायकोचं नाव द्या. भेंडे निवडणुकीला उभा राहतोय. घाबरू नका बाबा, मी तुम्हाला भेंडेच करून टाकतो. पण लहानीला जरा 4 बुक शिकू द्या. हे धोंड धोंड, काय काय कुठे हरवलायस? ए तो साहेब येईल आता तुझ्याकडे. कशाला? एकला पडत झालंय. काल इथे फोन कोणी उचलला होता म्हणून चौकशी करतोय सकाळपासून इथे ऑफिसात. 20 रुपये आहेत का? दे ना, प्रॉब्लेम आहे. पगाराला देतो ना. मी आताच मनी ऑर्डर केली आहे, माझ्याकडे एवढे नाही आहेत. किती आहेत? 10. चिकार दे ना, पगाराला देतो. काय प्रॉब्लेम काय त्याच्यात? बेबी लवकर ये ग. येऊ दे ग सावकाश तिला. बेबी रोज भेटतो ना तुला तो. कोण? आम्हाला ठाऊक आहे तुझं सगळं गुपित. काहीतरीच काय. आम्हालाही बघू दे. ज्याच्यासाठी एवढा नट्टापट्टा करून जातेस तो राजपुत्र आहे तरी कोण? कोण? मी ओळखलं नाही मला. कोण तुम्ही? खोत, आपला खोत तुमच्याच ऑफिसात आहे, दुसऱ्या मजल्यावर असतो. तुम्ही आज एकट्याच का? एकटी कुठे? हा समुद्र आहे की माझ्या बरोबर? मी एकटाच नाही, म्हणजे समुद्र आहेच पण तरी एकटाच येतो. रोज येता? नाही नाही, कधी कधी, म्हणजे सहज टाइमपास म्हणून. मी फक्त तुम्हाला, पण कधी हाक मारायचा धीरच झाला नाही हो. का? घाबरता का मला? नाही घाबरत नाही, पण मी तसा. मी बसू का? हो बसा ना. हो हो, नाही नको, मी उभाच राहतो. उभाच राहतो.
मी आज नक्की ठरवलंच होतं. काय? तुम्हाला म्हणजे डायरेक्ट हाकच मारायची. तुमच्यासोबत आज ते नाही. कोण? ते तिसऱ्या मजल्यावरचे दोन. तुम्हाला बरीच माहिती दिसते. ते नाहीत म्हणून मी आज बोलायला आलो. तुम्ही फारच पाळत ठेवता माझ्यावर. निघालात? हो. मी पण आता रोज येत जाईल समुद्रावर. हो हो. अहो, हल्ली रोज मी संध्याकाळी टायपिंगच्या क्लासला जाते. इथे जवळच कोपऱ्यावर. तुम्हाला घरी भीती वाटत असेल तर हं? अहो, तुमची मुलं कुठे आहेत? झोपलेत. तुम्ही कोण? मी तुमचा शेजारी. इथे शेजारच्याच खोलीत राहतो. हा, नवीन राहायला आलात? नाही नाही, बरेच दिवस झाले. कोण आहे हो? आपले शेजारी. बरं, अच्छा. हा, अच्छा. गुड नाईट. काय कटकट आहे साली. हे घे चॉकलेट. ए, फेकून दे ते चॉकलेट. दुसऱ्याने दिलेल्या वस्तू घ्यायच्या नाहीत म्हणून सांगितलं होतं ना तुला. तरी पुन्हा तेच. तुमचे आई वडील मला ओरडतील. सांगून दमले मी तुम्हाला. कितीदा सांगितलं? काय कमी तुम्हाला या घरात? रडू नका उगाच. तुमच्या रडणारी माझे कान फुटायची वेळ आली आहे. समजलं? आई बाप कामावर जातात. दिवसभर पोरं चाल रडून रडून डोक्यावर घेतात. दिवसभर किरकिर किरकिर किरकिर. एक क्षणाची म्हणून विश्रांती नाही. वीट आलेला या चाळीचा. ए, रडू नका. रडू नका म्हणते ना. हे थेरडे, का मारतेस त्या पोरांना? शरम नाही वाटत? नाही नाही, मी नाही मारलं त्या पोराला. ती आपणच रडत होती. वर खोटं बोलू नकोस. थेरडे, दिवसभर त्या पोरांना बडवत असतेस. तुला पोरं बाळ नाहीत का? नातवंड नाहीत? तू त्या पोरांना हात तर लावून बघ. तंगडं मोडून टाकेन. शरम नाही वाटत त्यांना मारायला? का हो धोंड? अहो, काय झालं काय? होती म्हातारी एवढ्याशा मुलांना मारते. अहो, जाऊ द्या हो. आपण दुसऱ्याच्या भानगडीत पडू नये. अहो, दिवसभर ऐकवत नाही. ती मुलं रडत असतात. हे पहा, आपल्याला ऐकवत नाही ना मुलांचा आवाज. आपण दारं घट्ट बंद करून घ्यावीत. पण ती मुलं. जाऊ द्या हो. हे बघा, 8:35 चुकेल. चला चला, लवकर चला. मी सांगतो तुम्हाला. लखू, आपण रानात रस्ता चुकलो तर नाही? नाही, आपण रानात रस्ता चुकलेलो नाही. किती वेळ झाला तू हेच सांगतोयस? आपण नुसतेच रानात भटकतोय. अंधारात तर काहीच दिसत नाहीये. मला भीती वाटते लखू. कसली भीती वाटते? घरी आई बाबा वाट बघत असतील. लखू, आपल्याला एखादा रस्ता नाही का रे सापडणार? सापडेल, पण तो आपल्याच घरी जाणार असेल असं नाही.
अहो तुम्ही क्लासला नाही आलात? मी रोज वाट बघते तुमची. आम्ही किती दिवस आता झुरायचं तुमच्यासाठी. जरा पण रिस्पॉन्स नाही. येतो काका. बाळबा, मागच्या पत्राची गोळी बरोबर बसली. ह्या वेळेला गण्यानं 200 रुपये जास्त पाठवले. गण्याचा पगार वाढलेला दिसतोय. कोणास ठाऊक? अरे त्याशिवाय का 200 रुपये जास्त पाठवले? चांगला 500,000 पगार वाढलेला असणार. नाही, एवढा वाढला नसणार. काही सांगू नकोस. हे मुंबईकर एक नंबरचे डांबीस. बाजारात 5 पैशाने महागाई वाढली नाही की हे 2-500 पगार वाढवून मागणार. नाहीतर मग संप, मोर्चे. हल्ली स्वार्थापुढे देशाचा विचार सुचतोय कोणाला? खरंच रे बाळबा, खरंच. अरे स्वतःच्या बापापासून पगार लपून ठेवायचा म्हणजे काय? गेले ते दिवस. अरे सगळं मी कुणासाठी करतोय? स्वतःच्या घरासाठीच ना. अरे हो, पण हल्लीच्या पोरांना घराबद्दल ओढ राहिलंय कुठं? बाळबा, या घरासाठी मी एकटा मर मरतोय. आता मला काय माहित नाही. मनात खूप आहे रे, पण आमचं पैशासाठी सगळं अर्थ आहे. पैशासाठी पोरावर अवलंबून राहायला लागतंय. आणि पोरगा हा असा, ते काही नाही. आता गण्याला स्पष्टच लिहितो. काय? पोट मारून मी तुझ्यासाठी एवढं केलं, निदान दान धर्म केल्यासारखे तरी आम्हाला आता पैसे पाठवू नकोस. लिहून टाक. हा, या बसा. आम्ही बसू आमच्या घरात. इथं बसायला नाही आलो, तुम्हाला जाब विचारायला आलोय. काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय? तुम्हाला शहाणपणा करायला सांगितलं होतं कोणी? म्हणजे आमच्या घरात घुसून आमच्या म्हातारीला दम दिलात तुम्ही? हो. बघितलं? सांगितलं ना तुम्हाला. ती म्हातारी उगाच नाही खोटं बोलायची. अहो, ती म्हातारी तुमच्या मुलांना सारखी मारत असते. मारू देत. मारलं तर काय झालं? काय? मुलांना मारू देत? हो हो, मारू देत. थोडंसं मारलं म्हणून काय झालं? मुलं दिवसभर रडत असतात. तुम्हाला काही त्रास होता का? तुम्हाला मध्ये पडायला सांगितलं होतं कोणी? आता ती उद्यापासून येणार नाही. चांगली होती म्हातारी. मुलांना सांभाळायची, कपडे भांडी लादी फक्त 150 रुपयात करायची. आता आम्ही दुसरी म्हातारी कुठून शोधायची? मी तुमची क्षमा मागतो. आमची क्षमा मागून काही उपयोग आहे का? बरं, मला म्हातारीचा पत्ता द्या, मी तिची माफी मागतो. अहो पण आता उपयोग काय? बरं मग कोणाची? महाराष्ट्र शासनाची माफी मागू का? असतेच काय? युसलेस साला सगळा प्रॉब्लेम करून ठेवलाय. इतके दिवस का नाही आलास? मी रोज येते, तुझी वाट बघत असते. कोणी सांगितलं? मी या पुढेही येणार आहे. हे बापडी, या समुद्रावर काय माझी मालकी नाही.
2 महिन्यात तुला एकदाही इथे यावंसं वाटलं नाही? मी रोज येते इथे, डोळ्यात प्राण आणून तुझी वाट बघत असते. ऑफिसमध्ये भेटायला आले तरी जीड काढतोस, इथे येत नाहीस. आपण या खडकावर बसतो ना, ती जागाही कधी बदलली नाही मी. खरंच दुसरं कुणी बसलेलं असेल तर डोळ्यात पाणी येतं माझ्या. खरं सांग, 2 महिन्यात एकदाही मी तुला आठवले नाही? खरं सांग, प्रेम तरी करतोस ना माझ्यावर? इतका का उदास बसलायस, चुकून गेल्यासारखा? तुला काय हवंय? म्हणजे मुलगा की मुलगी? आहे, पण लग्न कुठं झालंय आपलं अजून? लग्न करायलाच हवं का? अरे म्हणजे काय, लग्न आहे तर व्हायलाच हवं. ठीक आहे, लग्न करू आपण. अगदी सनया चौघडे वाजवून लग्न करू आपण. आता सांग, तुला काय हवं, मुलगा की मुलगी? ते लग्नानंतर बघू. पण उंबरठा ओलांडून आत येताना हुंड्यात कुलूप आणायला विसरू नकोस. कुलू? ते कशाला? मुलांना दिवसभर कोंडून ठेवायला. अय्या, असं काय करतोस? काहीतरी काय बोलतोस? कितीदा सांगितलं? काय कमी तुम्हाला या घरात? रडू नका उगाच. आपण लग्नच करायचं नाही. कशाला हव्यात त्या मुलांच्या फॅक्टऱ्या? तुला काहीच नको, मग करणार तरी काय आहेस तू? काहीच नाही. शनी महात्म्य वाचणार, सतत आपला एकसारखा शनी महात्म्य वाचणार, चिक्कार पैसा मिळवणार. तुमच्या घरी येशील? कशाला? माझ्या आईबाबांना बघायचंय तुला. येईन. चल निघूया. मला घरी पोचायला रोज अंधार होतो. उद्या येशील ना? येईन किंवा येणारच नाही. अरे देसाई, देसाई. दोन किती दारू प्यायलाच देसाई? मला कळ तुला काय म्हणायचंय. ए, तुझे 10 रुपये मी परत करेन. मला काही झालं तरी ओरडायचं नाही, काहीही बोलायचं नाही, बस. देसाई, दारू का पितोस? देसाई, दारू का पितो? दोन, तू शनी महात्म्य वाचतोस ना? अरे हो म्हण ना, वाचतो. हो, का वाचतो? तो जोशी, तो दिगंबरा दिवसभर खरडत असतो. का खरडतो सांग ना? अरे साधी गोष्ट आहे, तो तुझा फ्रेंड गेला ना, पळून गेला ना. का गेला पळून? का सांग ना? मी दारू का पितो? फ्रेंड पळून काय जातो? दारू का पितो? या शहराच्या सावलीत झाडं खुरटून जातात, माणसं पाचोळ्यासारखी सुकून जातात.
या शहरात झाडं बहरण्याचा फुलण्याचा ऋतू असतोच कुठे. इथे माणसं हसतात ती सुकलेल्या पाचोळ्यावर पाय पडून चर्र आवाज यावा अशी.